शिक्षणाच्या आणि विद्वत्तेच्या बळावर होळसारख्या ग्रामीण भागातील तरुण डॉक्टर गणेश ढवारे यांनी यूरोसर्जनमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. अंबाजोगाईतील पहिले यूरोसर्जन म्हणून डॉक्टर गणेश ढवारे हे अंबाजोगाई शहरात दाखल झाले असून त्यांनी प्रशांत नगर भागातील दिलीपदादा सांगळे यांच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये स्वतःचे युगंधरा सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले आहे. या हॉस्पिटलचा शुभारंभ रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी जन्मदाते आई वडील व जन्माला आलेली मुलगी युगंधरा गणेश ढवारे हिच्या हस्ते करण्यात आला. अंबाजोगाई शहरामध्ये सर्व आजारांचे स्पेशालिस्ट तज्ज्ञ डॉक्टर आहेत, मात्र यूरोसर्जन अपवाद होते. ही पोकळी डॉक्टर गणेश ढवारे यांच्या माध्यमातून भरून निघाली आहे. ग्रामीण माणसाची सेवा करण्यासाठी डॉक्टर गणेश ढवारे यांनी मोठमोठ्या महानगरामध्ये हॉस्पिटल सुरू न करता जेथे आपण शिकलो तेथील आपल्या माणसाची सेवा करण्यासाठी त्यांनी 2 पाऊल पुढे टाकत अंबाजोगाई शहरात रुग्णालय सुरू करण्याचा संकल्प केला. आपल्या माणसाची सेवा करून विश्व निर्माण करण्याचा निश्चय त्यांनी केलेला आहे. नेत्ररोगतज्ञ असलेल्या त्यांच्या पत्नी डॉक्टर नम्रता ढवारे सुरवसे यांच्या सहकार्यानं स्वतःच्या मुलीच्या नावानं म्हणजे युगंधरा हिच्या नावानं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलं आहे. याचा शुभारंभ रविवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी जन्मदाते वडील बालासाहेब ढवारे व आई सौ उषाताई बालासाहेब ढवारे आणि डॉक्टर गणेश ढवारे यांची लहानशी कन्या कुमारी युगंधरा यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार संजय भाऊ दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, वडवणीचे नगराध्यक्ष शेषराव जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रमेशराव आडसकर, अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी उपनगराध्यक्ष दिलीपदादा सांगळे, माजी उपनगराध्यक्ष बबनभैया लोमटे, IMA अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉक्टर नवनाथ घुगे, IMAचे राज्य सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉक्टर राजेश इंगोले, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे, माजी नगरसेवक दत्ता सरवदे, एम्पाच्या अध्यक्षा डॉक्टर सुलभाताई पाटील, IMAचे सचिव डॉक्टर उद्धव शिंदे, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक प्रशांत लाटकर, डिजिटल मीडिया परिषदेचे अंबाजोगाई अध्यक्ष अभिजित लोमटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. तर भारतीय जनता पक्षाचे युवा नेते अक्षय भैया मुंदडा यांनी सदिच्छा भेट देऊन डॉक्टर गणेश ढवारे व डॉक्टर सौ नम्रता गणेश ढवारे यांचं कौतुक केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर गणेश ढवारे यांनी केलं. मॅडमचा आग्रह आणि शेवटी पण आई वडील आहेतच, गाव आहे, इथे शिक्षण झाले, 12वी पर्यंत इथं शिक्षण झाले, MBBS इथंच केलंय. शेवटी लास्ट 10 वर्षापासून अंबाजोगाईचा संबंध थोडा दूर झाला होता, कारण 3 वर्ष सोलापूरला होतो, काही वर्ष सांगलीला होतो, काही वर्ष मुंबईला होतो. अंबाजोगाई हे आहेत बेस, म्हणजे पहिलीपासून वेगवेगळी शाळा असेल, मुसळ असेल, घर असेल, सर्वच गोळ असेल, पण फ्रँकली नको वाटत होतं. आता कसं आहे, पण शेवटी मॅडम, वडील आणि आमची मुलगी सर्वात महत्वाचं युगंधरा, आजोबा पाहिजेत, आजी पाहिजे, हे आजी पाहिजे, आजोबा पाहिजे, त्याच्याशिवाय काय पर्याय नाही. तुम्ही कितीही असतात आम्हाला तेच पाहिजे. म्हणून मग एक निर्णय घेतला आणि इथं आल्यानंतर जी टीम भेटली आम्हाला, परत एकदा नाव घेतो, सचिन भैया असतील, स्वप्नील भैया असतील आणि मंगे आप्पा असतील आमचे, यांच्यामुळे हे आलेलं आहे. तर आभार प्रदर्शन कैलास मंगे यांनी मानलं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल कुमार ढवारे, स्वप्नील गौरशेटे, अजय सुरवसे, सचिन गौरशेटे, अजित भैया सांगळे, चंद्रशेखर मंगे, वैभव चिटके, ओंकार लवांडे यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहर व परिसरातील होळ आणि बीड येथील नागरिक बंधू भगिनींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर गणेश ढवारे व डॉक्टर सौ नम्रता गणेश ढवारे यांना शुभेच्छा देऊन यूरोलॉजीची सुविधा अंबाजोगाई शहरात उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर ढवारे कुटुंबियास शुभेच्छा दिल्या. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड. आपलं स्वामी हॉस्पिटल सुरू झालं त्या काळामध्ये नांदेड पासून पेशंट यायचे. नांदेड यासाठी म्हणतोय की शंकरराव चव्हाण साहेबांनी हॉस्पिटल मान्यता दिली, त्यावेळेस ते होते, त्यावेळेस नांदेडला पण सुविधा नव्हत्या. पण नांदेड उदगीर पासनं इकडं परभणी सगळ्या भागातनं पेशंट यायचे.
परंतु आता काळ बदलला. आता डॉक्टर साहेब चर्चा केली, आता यायचा काळ आला. काळानुरूप अनेक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शासकीय रुग्णालय झाली आणि वैद्यकीय महाविद्यालय भरपूर झाल्यामुळे अनेक डॉक्टर त्या ठिकाणी तयार झाले. आणि आज आपण हे डॉक्टर या ठिकाणी न्यूरोलॉजी दादाची सुरू झाली. गणेश ढवारे यांनी हे हॉस्पिटल या ठिकाणी आज सुरू केलेलं आहे. ढवारे सरांचा आणि आमचा असा जुना संबंध आहे. सर्जी बाबुराव जाळसकर साहेबांच्या माध्यमातून ढवारे सर हे आमच्या छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक होते. बरेच दिवस त्यांनी आरस या गावी सुद्धा त्या ठिकाणी शिक्षणाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि निश्चित आज त्यांचे मुलं सुद्धा डॉक्टर असतील, वकील असतील किंवा मोठमोठ्या त्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये जाऊन त्यांनी आपल्या आई वडिलांचं नाव त्या ठिकाणी कमविलेलं आहे. आणि आताच या ठिकाणी डॉक्टर नम्रता यांनी सांगितलं की आम्ही मोठमोठ्या शहरामध्ये या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये काम केलं, परंतु शेवटी माणूस काम करताना आपल्या गावाकडे आल्यानंतर त्याला त्या कामाचा सुद्धा त्या ठिकाणी त्याला जास्त अनुभव येतो. त्याच पद्धतीनं आपल्या अंबेजोगाई शहराला सुद्धा त्याला पुन्हा म्हणतात. त्या शहरामध्ये त्या ठिकाणी त्यांनी हॉस्पिटल या ठिकाणी उघडलेलं आहे. ते हॉस्पिटल त्यांनी ते चांगली सेवा त्या ठिकाणी आपल्या रुग्णाला देतील. त्या रुग्णांचा विश्वास त्या ठिकाणी संपादन करतील. आणि आज जे हे सुरुवात या ठिकाणी झालेली आहे, पुढच्या वर्षामध्ये निश्चित एक चांगली सेवा त्यांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे ह्या ठिकाणी आपल्याला मिळेल एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि त्या डॉक्टर झाला, स्पेशलिस्ट झाला, निघाला. जास्तीच्या भावरूपा, जास्तीच्या मुंबई, जास्तीच्या पुणे. थोडं पुण्यात आपण पाहतो की इंजिनियर जरी झाले, आई वडील कुठे इथं, आई वडील पती कुठं असतात, पुण्यामध्ये. त्यांच्या वेदना काय किंवा त्याला काय करायचं हे कोणी येत नाही. आणि आज तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतलं. इथं थांबणार आहे, त्यांचं बाळासाहेब सेवा देणार, आई वडिलांची सेवा करणार, एवढीच मी तुम्हाला त्याच्याकडून अपेक्षा करतो. आणि या प्रसंगी आपल्या सर्वांना जे आपण आलात हा कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या, त्यांना मी खरंच आज अंबाजोगाईकर किंवा अंबाजोगाई परिसरातील लोक ज्या ह्या हॉस्पिटलसाठी ज्या युरो आणि न्यूरो हे दोन वेगळे हे आहेत आजार. मी त्या दिवशी पत्रिका घेऊन आल्यानंतर डॉक्टरला म्हणलं किंवा न्यूरो बरं झालं बा डॉक्टर, लातूरला जायची गरज नाही, ते डोक्याला जरा डोक्याचा हिरा तयार होईल. म्हणले माझं डोक्याचं काय जरा खाल्लंय. ही माझं म्हणजे न्यूरो नाही म्हणले, युरो म्हणले. युरो बी असलं तरी चांगलं वेगळ्या ट्रीटमेंटचे लोक बाहेर जातात. आपल्या गावातच त्या पद्धतीचं सेवा आपल्या हातून इथं त्यांनी जे संकल्पना दोघा नवरा बायकोनी केली. कारण आता झाली आणि या अंबाजोगाई मधील रुग्णांच्या रुग्णांना एक नव्या दृष्टीचा किरण या ठिकाणी आज कुठेतरी शोधला जातोय. आणि मला नक्कीच खात्री की या दोघांनाही खरं तर हॉस्पिटल चालायचं म्हणलं तर पेशंट जास्त वाढले पाहिजे, परंतु मी या अंबाजोगाईमध्ये पेशंट जास्त वाढण्याच्या शुभेच्छा न देता या हॉस्पिटलला येणाऱ्या पेशंटच्या आजारावर त्यांना दुरुस्त करण्यासाठी या दोघांच्याही हाताला चांगला गुण यावा अशी आई योगेश्वरीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि म्हणून त्यांची याच्यातून मानसिकता कळते की जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. याचं भान ठेवून हॉस्पिटलचं उद्घाटन सुद्धा स्वतःच्या आई वडिलांच्या हस्ते केलं. नाव सुद्धा मुलीचं दिलं आणि नावातच खरं सांगायचं म्हणजे युगंधर म्हणजे आनंद काळ चालणार हे हॉस्पिटल आहे. हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही आणि तुम्ही तेवढं सर्व करणारच आहात. चांगलं काम घडतं या गावामध्ये, शहरामध्ये. ते एकत्रितपणे सगळेजण मिळून एका ताकदीनं त्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहतात. आणि मला असं वाटतं की सगळेजण तुमच्या पाठीशी नक्कीच कायमस्वरूपी उभे राहणार आहेत. तुम्ही संकल्प केल्याप्रमाणे, आता सांगितल्याप्रमाणे खरोखरच तुमचं हॉस्पिटल अतिशय चांगलं आहे. मी आपल्या अंबेजोगाईकरांना सांगू इच्छितो की हे पहिलं हॉस्पिटल आहे आपल्या परिसरातलं
की जिथे न्यूरोलॉजीची म्हणजे मूत्ररोग आणि त्याच्या संबंधित आजाराची सोय अंबेजोगाईमध्ये पहिल्यांदा होत आहे. कारण ही वेदना घेऊन येणारी मंडळी आहेत आपल्याकडं. आपला एक भाव असतो सेवाभाव. या जगामधल्या कोणत्याच डॉक्टरला असं वाटत नाही की माझा पेशंट नीट होऊ नये. ज्या दिवशी ज्या वेळी ज्या क्षणाला पेशंट आमच्या समोर बसलेला असतो त्यावेळेस आम्हाला वाटत असतं की हा माझा पेशंट आता ठणठणीत बरा झाला पाहिजे आणि ठणठणीत बरा होऊन घरी गेला पाहिजे. कारण त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना, दादा म्हणतात तुम्ही एवढे हसतात कसे डॉक्टर, हे माझा या पेशंटचे आशीर्वाद आहेत मला आणि निखळ हास्य माझ्या चेहऱ्यावर कायम असतं. युगंधरा सुपर स्पेशालिटी न्यूरो अँड आय केअर सेंटर या नावामागे अनेक दिवसांचे परिश्रम, विश्वास, समर्पण आणि एकच ध्येय आहे, ते म्हणजे आरोग्य हीच खरी संपत्ती. मी डॉक्टर नम्रता कैलास सुरवसे ढवारे, MS नेत्ररोग कन्सल्टिंग आय सर्जन व माझे पती डॉक्टर गणेश बालासाहेब ढवारे, MS जनरल सर्जरी, DNB यूरोलॉजी, किडनी मूत्ररोग, पुरुष बंधन विकार तसेच किडनी प्रत्यारोपण लॅप्रोस्कोपिक सर्जन मुंबई. आम्ही दोघेही आमचे शिक्षण पूर्ण करून कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये मुंबई येथे वैद्यकीय सेवा देत होतो.